गोपालचे बाबा, कुठे आहे बा तुम्ही? काय माहित गड्या कुठे गेला हा माणूस तर. मला वाटतं बगीचात असून तिकडे पाणी ओलून राहिले बगीचाले. घरून येते त्याला सांगा हजार न्यारी घेऊन जात जावं जराशी. काही आपण करून देतो माणसाले तर न्यारे पाहत नाही. आणि तिथून मला टंगस टंगस इथपर्यंत चालत यायला लावते. थोडे पाय दुखते काय माहिती तिथून इथे येईपर्यंत. तू कायले आली आता वावरात शांती? तुला कोणतं काम होतं वावरात याचं? अमाय कसे बोलता हो? जेवणाचा डब्बा घेऊन आली ना तुमचा. ना म्हटलं आता तुम्ही आज काही नाश्ता केला नाही तर चल म्हटलं डब्बाच घेऊन जातो आता. अरे पण आता घरी यायचाच टाइम झाला ना. आणि आता काही मी जेवण करू का इथं? इथं जेवण करू आणि मग आता असं करतो, मग वावरातच थांबतो. मग कायले येतो घरी? त्या जर डब्बा शिथे आणला तर तुला वाटत असेल का घरीच राहायला पाहिजे, वावरातच राहायला पाहिजे हा माणूस, घरी आलाच नाही पाहिजे म्हणूनच कोणी. अहो तर मला स्वयंपाक करून सगळे कामं करून वावरात यायला वेळ नाही होत काय? तुम्हाला मी म्हटलं ना का ते सुनीची तब्येत खराब आहे तोपर्यंत तुम्ही आपला डब्बा घेऊन जा नाश्त्याचा. जरासं काही करून देते माणूस. थोडंसं पाण्याला आधार होते मग तुम्ही जेवायला डायरेक्ट घरीच येता. काय म्हणते सुनबाईची तब्येत आता? बरी आहे म्हणते जराशी काही? काय मी बाबा बरी आहे नाही आहे काय आहे ना काय नाही कोणाला माहित. आपल्याला सांगतच नाही हुंगतच नाही तर काय सांगावं आपण. सांगत नाही तर त्या कधी विचारलं काय तिले? जाऊन विचारलं कधी एखाद्या वेळेस का कशी आहे बाई तब्येत, का काही विचारपूस नाही करायला पाहिजे होती? हो मी जातो तिथे तिला विचारायला. मी लहान आहे की तिच्यापेक्षा आणि ते मोठी आहे माझ्यापेक्षा. ते सासू आहे ना मी सून आहे. सासू न सुनीचा काय प्रश्न आला इथं आता? सासू असो का सून असो, तुझं जर दुखलं ते करत नाही काय? मागं तू एवढी तब्येत खराब होती तर एक सारखं केलं तिनं. हा, आई आई करता थके नाही म्हटलं ती. आणि तू काय म्हणतो तिला आता? पाय बरं अंतर देऊनच राहिली कणी. मग म्हणतं का नाही मी माय सुनीले पोरीसारखी वागवतो. हे बाई काय पोरीसारखं वागवणं? रुपालीला अशीच करशील काय तू? शांती, तू सांग मला आता, इथे तिचे मायबाप आहे का तिला विचारपूस करणारे? मग आपलं काम नाही का तिला विचारपूस करणं? आपली सून काय ना पोरगी काय? पोरगी तर चालली जाईन आपल्या घरी. पोरगी राहीन काय आपलं करायला राहीन का आपल्याला विचारपूस करायला राहीन? ती तिच्या सासू सासऱ्याची सेवा करन. पण हे तर पोरगी आपलं करून राहिली ना. मग कोण्या दिवशी तिनं कोण्या कामाची कसर केली काय? कधी कंजूशी केली काय कामात? तुला कधी म्हटलं काय आई हे करा काय ते करा म्हणून? आता हे लग्नाची दगदग झाली तिले म्हणून झाली असं तब्येत खराब. आता होते माणसाची एखाद्या वेळेस. मग आपलं कर्तव्य आहे तिची काळजी घेणं. खरंच हो गोपालचे बाबा, एवढे दिवस झाले तिची तब्येत खराब आहे पण मी तिला एक दिवस खोलीत जाऊन नाही पाहिलं. खरंच माहिती चुकलंच पण. अन काय म्हणते एक दिवस गेली होती तेव्हा ती झोपली तर त्याच्यातही मी म्हटलं ती झोपली आहे असं आहे तसं आहे. त्याच्यात लय मोठं घरानं झालं होतं ते. बरं जाऊ द्या आता, मी घराकडे जातो आता. तुम्ही जेवता काय तर पहा, नाही तर मग चलत असाल तर चला मग घरीच जेवून घ्यायचा आता. टाइम तर झालाच तुमचा घरी यायचा नाही काय? आता काय करतो मग? आता काही नाही, जे गलती झाली ना तिची सुधारणा करतो ना. तिला विचारपूस करतो कशी आहे बाई तब्येत काय आहे. हा, कशी तिची तब्येत लवकर तरी सुधरून जाईल. नाही तर मग गोपालले म्हणतो तिला तिच्या आईच्या इथं महिनाभर ठेवून दे म्हणून. म्हणजे मग तब्येत तरी कसं आहे माईच्या इथं बरोबर तब्येत चांगली होते लवकर पोरीची. तसं नाही आहे. सासू लक्ष देत नाही म्हणून सुनीले मायच्या इथं जावं लागते. सासून जर लक्ष दिलं तर काही नाही जावं लागतं तिला मायच्या घरी. हा, सासूच जर तिला पोरीसारखं सांभाळणारी असली, सासू जाते का कोणाच्या घरी? तिची तब्येत खराब झाली म्हणजे सुनी जवळून पुरी सेवा करून घेते. मग सुनीची तब्येत खराब असली तर सासूने तिची सेवा करावं थोडीशी. झालं. अदल्याले बदला कायले काम करावं लागते जास्तीचं. असं जर केलं ना आपण शांती, तर ह्या गोपालही आपल्या इकडे लक्ष देणं सोडून देईल. लक्षात ठेवतो एक दिवस असा येईल म्हटलं. म्हणून माझ्या बायकोच्या दुःखाच्या वेळेस कोणा नाही पाहिलं म्हणून तिले तर मी कायलं पाहू म्हणून कोणाले. आता पहा म्हणून तुमचं तुम्ही. इच्छी करणी म्हटलं इथंच भरा लागते शांती, लक्षात ठेवजो. आता पाय पोरीचे सासू सासरे किती चांगले भेटले होते आपल्याला. हा, आता हे असं झालं, तू अशी वागून राहिली सुनीसोबत तर पाय बरं सासूच्या पोरीच्या सासूने रंग बदलवला का नाही बातच. म्हणून असं झालं असं काय हो माझ्या पोरीसोबत? म्हणूनच तिची सासू अशी वागून राहिली असं काय? हो गड्या होऊ शकते असं. नाही बाप, मी आजपासून चांगली वागतो माझ्या सुनीसोबत. तिची चांगली काळजी गिळजी घेतो आता. व्हाले तर काही होऊ शकते शांती. इच्छे कर्म इथं भरा लागते, माहित नाही काय तुले? जसे आपण कर्म करू तसं आपल्याला फळ भेटन, असं आहे ना. हो चला मग घरी आता. चाल ना, तर गाडी काढतो मी. निघ तू जराशी समोर. हो हो निघतो. गोपालच्या बाबांना तर आज माझे डोळेच उघडून दिले का खरंच मी सुनीसोबत चांगली नाही वागत. सून काय ना पोरगी काय वाटल्या गेली काय? रुपाली तर चालली जाईन तिच्या घरी आज नाही उद्या. बोलावलं तर ये नाही पण कामात तर माझ्या शेवटी माधुरीच पडन. आणि माझी सून म्हटलं लाखात ये काय? माझ्या सुनीसारखी सून पुऱ्या गावात नाही कोणाची. ते जर बदलून गेली तर मग मग काय करू बापा मी? नाही, मी आता चांगली वागतो तिच्यासोबत. शांती, तू डोळं मला लय जरुरी होतं. आणि त्याच्यासाठी थोडंसं खोटंही जरी बोलायला लागलं तर पापात नाही गेलं असं मी समजतो. कारण का चांगलं जर होत असन तर चांगली गोष्ट आहे. एवढी चांगली पोरगी आहे, तिचं नुकसान नाही झालं पाहिजे बिचारीचं. मग अशी सून म्हटलं शोधून नाही सापडत. एवढी चांगली सून भेटली आपल्याला. तू काय आली इथं? तुला बोलावलं काय कोण माझ्या घरी ये म्हणून?
घेऊन आली तू माझ्या घरी? माझा नवरा घेऊन घेतला, पोरग पोरगी सून सगळे घेऊन घेतले, आता काय राहिलं तुझ्या माझ्या घरात? काय आहे म्हटलं माझ्या घरी तुझ्या आता? गंगाबाई, जराशी डोक्याचा वापर करून बोलत जाय. मी तुझ्या घरी काही भांडण करायला नाही आली आहे. आणि मी तुझ्या ना नवरा नेला ना लेकरं नेले ना सून नेली, कोणीच नाही दिलं बा तुझं. समजलं ते स्वतः आले म्हटलं माझ्या घरी. आले तर काय हाकलून देऊ मी द्यायले? नाही होतं द्यायला राहिले घरदार तर काय म्हणून द्यायला जा इथून. अरे त्याने माझ्यावर उपकार केले आहे म्हटलं, उपकार कशी भुलू मी? अरे कोण केलेलं कर्तव्य भुला नाही लागत. तू भुलून जातं म्हणून सगळेच भुलते काय? मी चांगल्या नाही आली का? माझी बहीण बा झुरून राहिली असं, माझ्या बहिणीला काही अफसोस होऊन राहिला असं तर जातो म्हटलं. ते जरी नाही बोलून राहिली स्वतःहून, पण मी लहान आहे तर मी स्वतः बोलतो म्हटलं तिच्यासोबत, म्हणून मी तुझ्या घरापर्यंत आली. तर तू तर बस, तू इथं अजून हे केलंच नाही म्हटलं, अकड नाही गेली तू अजून गंगाबाई. आणि मला काही कोणी इथं पाठवलं नाही, मी स्वतःच्या पायानं चालत आली म्हटलं. हा कोणाने म्हटलं मला इथं जाय का काही म्हणून? कोणाला गरज नाही आहे, कोणी तू आठवणही काढून नाही राहिलं म्हटलं. फक्त ते पोरगी झुरते, आई बोलवून नाही राहिली, आई बोलवून नाही राहिली. हा सून तुई कार्यापेक्षा जास्त सुनीलाच तुझी जास्त फिकर आहे. आई काय करत असन, आई काय खात असन, ज्या सुनीची त्या कधी किंमत नाही केली तेच सून तुला विचारून राहिली म्हटलं. बरोबर आहे ना, काऊन नाही विचारन? इथं सारं घाई घाई दिसून राहिलं होतं तिने, तिथं काही आता भेटून नसून राहिलं. चटणीनं भाकर खाऊन इथं नाही काय आता, म्हणून आठवण येऊन राहिली असं इकडची. सासू बरी होती, सासू बरी असती तर गेली असती काय ते सून? अन सासूनं काढलं असतं काय खरंच बरी असती तर? म्हणजे ते म्हणणं काय आहे मी खराब आहे? मीच खराब आहे फक्त एवढ्या जण द्या, आणि बाकी सगळे चांगले आहे. मी एकटीच बदमाश होऊ नये घरात. स्वतःची बहीणच जर मला बदमाश म्हणते, जे माझ्या पाठीवर पाय देऊन आली तर आता पोटावर पाय देऊन राहिली, तर तेच जर मला बदमाश म्हणते तर बाकीचे कसे चांगले म्हणून? सगळ्याच्या तोंडून हे घेतलं असं ना पडवून, तर बदमाश आहे ते, बदमाश आहे ते. नवरा आहे तसाच म्हणते, लेकर आहे तसेच म्हणते. पण मी म्हटलं लय हे म्हटलं हिंमतवान आहे म्हटलं, अशी एकटी लढत बसणारी बहिणी आहे म्हटलं मी, एकटी लढन म्हणून. मला सारं माहित आहे गंगाबाई, काय तू एकटी झुरून राहिली नाही झुरून राहिली, काय होऊन राहिलं काय नाही सगळं माहित आहे. पण मी कधी बोलायला आलीच नाही इथं. मी तुला चांगल्यानंच विचारायला आली होती, पण आता नाही विचारत, आता चालली जातो. मी म्हटलं एवढ्या दिवसाच्या बाद दिसन तुले तर चांगल्यानं बोलशील म्हटलं बा तू. काय विचारायला आली तुम्हाला आता? त्या पोरीबद्दल. ते पोरगी म्हणते, आई मावशी म्हणते आता लग्नाचं कसं करू म्हणते, म्हणून मी तुला सांगायला आली होती का गंगाबाई आता जे झालं ते झालं, त्याच्यावर माती टाक आता. तुला जर मी नाही पटत तुझ्या घरी तर मी येणार नाही लागन तर, पण त्या पोरीचं लग्न करून दे. काय तिला झुरणी पाडून ठेवतं? हा ते म्हणते नाही तर मी पळून जातो म्हणते आता त्याच्यासोबत. सांग मग काय करतं? तुमच्याच नावाची बोंब होईल म्हटलं साऱ्या गावभर. आता तू बाई होय, मी माणसाला नाही समजून शकू शकत, त्या बापूला नाही म्हणू शकत मी काही. तू बाई होय आणि दुसरी गोष्ट मी बहीण होय, म्हणून मी म्हटलं हे मला 2 शब्द बोलली तरी चालते, पण मी इले जाऊन सांगतो. तुझ्या विचार पाहिजे तुला काय करायचं आहे तर. माझं म्हणणं एवढंच आहे का तिचं आता करून द्या, कसंही द्या करून, हार टाकून करून द्या. नसून तुमची करायची इच्छा जास्त, पण तेवढं तरी करा, पण काही ना काही करून द्या बा. गावातून तशीच जर पोरगी चालली जाईन तर बरं वाटेल काय? काय म्हणून लोक ते गंगाराम बापूलाच म्हणून ना कोणी, म्हणून कसे आहे म्हणून मायबाप म्हणून पोरीला तसंच जाऊ दिलं म्हणून. ते बाबर शांताबाईनं किती चांगलं लग्न करून दिलं पोरीचं. कोणाला माहीत कसं केलं तर, चांगलं केलं का खराब केलं तर, पाहिलंच नाही आपण डोळ्यानं तर. डोळ्यानं पाहायसाठी तिथं या लागत असते, घरी नाही दिसत. घरी येऊन नाही दाखवून तुला कोणी लग्न काय कसं झालं म्हणून. का तुझ्या घरी येऊन करून ते लग्न बिना बोलावल्यानं कसं जाणार आहे? मी नसतात कोणाच्या घरी बिना बोलावण्यानं, आवडत नाही मला बिना बोलावण्यानं जाणं. काही बोलतं गंगाबाई, एवढी मोठी पत्रिका दिली तिनं, सांगायला आली आणि म्हणतं का बिना बोलावण्यानं? असं होत असते काय कुठं? आणि तू तर तिची सोबती नाही, ले टाकणार आहे का ते? मायावर तर भरोसा नसनच तुले. जाय जराशी त्या शांताबाईच्या इथं आणि हेच गोष्ट तिने विचार, तिनं मला बोलावलं काय तर. त्या म्हणा गंगाला बोलावलं काय, आवाज दिला काय? तिनं जर हो म्हटलं का नाही, मग हे मला विचारायला, मग मी सांगतो तुले. तिनं जर नाही म्हटलं तर मगच म्हणजे म्हटलं मला काही. म्हणजे तुला बोलावले आलीच नाही का मग शांताबाई इथं? नाही आली मला बोलावले, काहीच नाही. आणि तिच्या काही बोलावण्याच्या माथा नाही आहे की मी, तर ते मला बोलावं तेव्हाच माझं पुरं होईल, नाही तर होणार नाही. तिच्या पोरीच्या लग्नातच जाणं मला अर्जंट होतं. हाऊस सारेलच असते, कोणी पोरीबारीचं चांगलं हो असं सोचतो. मी काय अशी वाईट नाही सोचत कोणाबद्दल, पण तिनं मला बोलावलं काय? तिनं बोलावलं नाही तर मी काय जाऊ? मी तिला हर गोष्टीत बोलावतो, शांताबाई 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 करू. आणि ते तिनं तर मला सांगणं नाही केलं, सांगणं नाही हुंगणं नाही, काही नाही. ना हळदीला बोलावलं, ना काय म्हणते तर लग्नाच्या दिवशी बोलावलं, ना फिरत्या वरातले बोलावलं, काहीच नाही बोलावलं तिनं मला. पण गावात तर सगळ्याच्याच घरी गेली होती, सगळीच्या घरी गेली. बरं माझ्या घरी आली, मुन्ने चाल म्हणे, हळद गिळत लावायला मी तर गेली होती. मी गेली आणि ते तिची रुपालीची सोबतीन हे तिकडे राहते, ते चांपर शिवते, तिला बोलावलं गेली. तिथे गेली असेल बाप्पा साऱ्या गावात, माझ्या घरी नाही आली. तू घरी नसेल, नाही तर दवा गेली असून कुठं दुकानात. घरीच होती मी, मला माहिती आहे. रंजूच्या घरी गेली, माझ्या समोरूनच गेली. मी अंदर होती, फक्त ना पाहिलं तिला खिडकीतून, पण माझ्या घरी नाही आली जराशी. नाही तर तिला माहीतच नसेल तू अलग आहे म्हणून, तर तिला असं वाटलं का पत्रिका दिली बा तर सगळेच जण येईन, सहपरिवार दिला इथं. गंगाबाई मानून जाय वा आता, त्या पोरीच्या भल्यासाठी तरी मानून जाय. सुनीले पोराले बोलावून घे घरी, सगळेजण येऊन जाते घरी,
आणि तुमचा चांगला हसता खेळता परिवार चांगला होऊन जाते. काय करतो इकडे तिकडे ठेवून? गावातले लोकही काही चांगले म्हणत नाही ना. मायावरही कलंक नको लावू आणि तुझ्यावरही नको लावू. कायले फालतूच पाहिजे लोकांना बोल. तेच घर आहे ना. मी काही त्याला म्हटलं काही येऊ नका म्हणून. कोणाला म्हटलं येऊ नका? माझ्या पोरगा आलं त्या दिवशी, आलं बोललं, घंटाभर बसलं आणि बॅग नाही ठेवत असा गेला तिकडून. येतो म्हणे आई. आणि काय झालं ना काही नाही. तिकडून डबल आलाच नाही. आला बॅग घेतली निघून गेला. मी म्हटलं कोण रे, काय झालं रे? तर येतो म्हणे मी. आता तुझ्या पोरगा आलं इथं, आता सगळं बरोबर होऊन जाते. आता सून इथं, पोरग तिथं, आणि तू बोलता चालतंस काही बोलतं. आता तुला पुढच्या वर्षी नातू खेळायला भेटून जाते. मग काय करतं रुसवे फुगवे करून? एक दिवस एकाचा हातचा नाही बरं गंगाबाई. ठीक आहे, मी मानन. माझी चूक आहे ना, तर मी मानन. मी येईन तिथं आणि म्हणन एकदा सगळे चला म्हणून घरी. तेच म्हणतो गंगाबाई मी. एकदा आपण नमतीच घेतली तर काय बिघडते? माणूस लहान नाही होत असते. आपली गलती स्वीकार करून लहान होते काय कोणी? कोणी लहान नाही होत. फक्त एवढं आहे का म्हणजे आपली जिंदगी सुधारते बा. तू सांग, अशानं कसं आहे, माणसाच्या मनातला राग अजूनच वाढत जाते. तर ते आपल्यासोबत बोलत नाही तर आपणच कायले बोलाव? ते म्हणते ते नाही बोलत तर मी कायले बोलू? हे म्हणते मी नाही बोलत तर ते कायले बोलू? असं होते. त्याच्यापेक्षा बोलून घ्या लागते. आता मी तुझ्यासोबत धरला करू स्व फुगवा. म्हटलं जाऊ दे, आपली बहीण होईल मोठी आपल्यापेक्षा. बोलली म्हटलं, तरी आली तुझ्या घरी बोलाले. बरं येईन मी संध्याकाळी येईन आणि बोलन सगळे सोबत. ते भाऊजी राहील ना संध्याकाळी घरी तेव्हा. बरं ठीक आहे. भाऊजी तसे सहसा बाहेरच राहते. त्याला चांगलंच नाही वाटत घरात. घर आहे लहानसं तरी तर आता ह्या राहते समजा. संदीप राहते आणि काय म्हणते रश्मी राहते घरी आणि पुन्हा मै राहते. सगळेजण घरीच राहते. तरी भाऊजी जास्त घरी नाही राहत. वावरात चालली जाते. दिवसभर वावरात राहते. तिकडून आले संध्याकाळी जेवण खाऊन केलं का झोपून राहते. मुन्नी मी तुला लय वाईट समजलं. हा मी पाय बरं, तू माझी बहीण असून मी तुला कधी समजू नाही शकली. आपली बहीण आपल्या भलाईचं सोचून राहिली म्हणून. जाऊ दे ना आता ते जाऊ दे. मी लहानच आहे त्यापेक्षा. तू मला बोलली असन तरी मी काही ते मनावर घेत नाही. असं वाटते जाऊ दे, लहान बहीणच आपली मोठी बहीणच आहे. बोलली चाल मग मी जातो गंगाबाई. हो ठीक आहे. रुपाली, माधुरी काय करून राहिली व? झोपली आहे का उठली घेतली? आई मला काय माहित. असं खोलीत झोपल्या असं. कामच कोणत्या वहिनीला झोपण्याशिवाय? 2 कामं तर करून नाही राहिल्या. असं कामाने करून राहिली. तिची तब्येत नाही काय खराब, तुला माहित आहे ना? तरी अशी म्हणून राहिली तू. आणि मी भांडे ठेवून गेली होती, तुला म्हटलं तेवढे घासून घ्यायचं तर घासले काय मग? नाही मी घासले. मला जीवावर आलं होतं घासाच्या. मी झोपली होती थोडा वेळ आणि इथे येऊन बसली मग आता. आणि बंटी कुठे आहे? बंटी झोपला आई. माझ्या खोलीतच झोपून गेला तो. आला होता माझ्याजवळ. मग गोष्ट सांग केली त्यानं आणि मग झोपून गेला माझ्याजवळच. मग मी इकडे येऊन गेली, उठून बसली मग इथं. आलता जवळचा फोन घेऊन आला होता. काय म्हणे? कधी येतो म्हणे घ्यायला गेले? काय आई तू इथंच प्रश्न विचारतो? आलते नाही का ते मला घ्यायला? आता दादा असतं पाठवायला तयार नाही होता. पाठवून दिलं असतं तर काय झालं असतं? मला तर असं वाटून राहिलं का मी चालली गेली असतं पुरलं असतं. दादाचं नाही ऐकलं असतं तर चालली जाते मग. तुला जर वाटते का नाही बा आपण गेल्यानं सगळं चांगलं होऊन जाते तर चाललं झालं पाहिजे होतं. दादा नाही म्हणे नाही. मग मी कधी आली असते दादाने मला येऊन असतं दिलं ना घरात म्हणून. होय तेवढं माहित आहे ना तुले कसं आहे म्हणून आपला भाऊ. ओळखतच ना तू त्याले. आई पण एवढ्या आहे ना घ्यायला आल्यावर कोण नाही पाठवलं होतं दादानं मला? पाठवून दिलं असतं तर आता मी तिथं राहिली असती चांगली म्हटलं माझ्या घरी. आता इथं गमून नाही राहिलं मला. माझं लग्न झालं तेव्हापासून. काय उतावल्यावानी करून राहिली? नेणारच आहे आज नाही उद्या ते लोक. त्याचं म्हणणंही बरोबर आहे. नीन पण सम्मानानं न्या बा. तू जर जाशील ना तुझ्या पायानं तुझी काही इज्जत नाही करणार. तुझी सासू अजून टोमणे मारत जाईन तुला रोजचे. मग ते जगणं मुश्किल करून टाकन ते. त्याच्यापेक्षा त्याला येऊ दे. ते स्वतः जेव्हा येईन त्याच्या पायानं तेव्हा ते तुला चांगले वागवान. म्हणून म्हणते तो तसा. माझ्या आईचं काही समजत नाही मला. कधी वहिनीची फिकर करते, कधी वहिनीला बोलते, कधी दादाला म्हणते का त्याचं चुकून राहिलं, कधी आपल्याला म्हणते आपलं चुकून राहिलं. काही समजत नाही मला आईचं. आई स्वतः कन्फ्यूज आहे तर लेकरं काय कन्फ्यूज नाही राहील म्हणूनच आम्ही कन्फ्यूजच आहे. तू काय करून राहिली इकडे माधुरी? आई काही नाही. मी आली होती इकडे गरम पाणी केलं थोडंसं औषध घ्यायसाठी. तर हे भांडे दिसले मला तर मग भांडे घासून ठेवून दिले. भांडे घासून घेतो म्हटलं थोडीशी. कोणी सांगितलं होतं तुला भांडे घासायला? तुझी तब्येत नाही ना चांगली? आराम कोणी केला? आराम करते राहत होते. भांडे तर काही वाया जात होते काय? मी घासून घेत होती तिकडून आल्यावर. तसे मी रुपालीला सांगून गेली होती भांडे घासजो म्हणून. जाऊ द्या ना त्या बाई, घासणंच आहे ना आपल्याला. आपल्या घरचं काम आपल्याला करणंच आहे. काय होते त्याच्यात? काही फरक नाही पडत. तसंही आता मला बरं लागून राहिलं. बरं लागलं म्हणूनच मी आली इकडे. हे पाय आता बरं लागो का काही लागो पण पुरी तब्येत चांगली होईपर्यंत एकही काम नको करू. मी करतो ना. मी कायसाठी आहे? तुम्हाला एवढे कामं भारी नाही जात काय मग एकटीले? एकटी कायले आहे मी? हाय नाही का मला सोबती नाही आहे का रुपाली? हे ना मी आम्ही दोघी मिळून करण. नाही आजपासून बरं आहे ना मला. तसंही आता करतो ना. आज स्वयंपाकही करतो मी संध्याकाळी. माधुरी आई बरोबर बोलते. थोडे दिवस थांब आता. कसं आहे तुला पहिले डॉक्टरनं सांगितलं ना, आईला टायफॉइड झाला म्हणे. डॉक्टर म्हणे टायफॉइडमध्ये थोडे दिवस आरामच पाहिजे म्हणे. शरीर पूर्ण कमजोर होऊन जाते म्हणे. तर हे ऐकतच नाही. अजिबात ऐकत नाही. थोड्याशा पेशाही कमी झाल्या म्हणे हिच्या. तर ऐकायला नाही पाहत हे. त्याच्याशानं म्हणून राहिली रे मी तिला दिवसची तरी म्हणूनच राहिली. आई मला बरं नाही लागत असं नाही होत. आता असं वाटते बा का होत असं
चालूच राहते आता. हे उन्हीचे दिवस आहे तर होते आपल्याला असं. आणि मला सांगितलंच नाही तिनं, नाही तर मी नेलं नसतं काय तिले. नेलं असतं, तपासून आणलं असतं. आता एवढी तब्येत काय जास्त झाली असती. हा, त्या दिवशी तिच्या आईचा फोन आला होता ना, तिच्या आईलाही नाही सांगितलं तिनं तब्येत खराब आहे म्हणून. मी स्वतः सांगितलं शेवटी. मी म्हटलं मामीजी अशी गोष्ट आहे म्हटलं, आणि तुमची पोरगी ऐकत नाही म्हटलं. हो ना, कमी जास्त झालं तर हाय नाही काय ते लोकांचा बोल आपल्याला. काय म्हणून बापा तुम्ही आमच्या पोरीचं लक्षही नाही ठेवलं म्हणून, असे म्हणतील ना. नाही म्हणत आई, कायले म्हणून ते त्याला माहित नाही का तुम्ही लोक काळजी घेता म्हणून माईवाली. सगळंच माहित आहे त्याला. पण आता कसं आहे, त्याला माहित आहे मी अशी तर तब्येतीला टाळाटाळ करतो म्हणून. पहिल्यापासूनच अशीच आहे. आतापर्यंत केली असं, आता काही करू नको. आणि गोपालीच्यासाठी कधी चांगलं चांगलं खाले आण, नारळ पाणी घेणे आणत जाय बरं जरासं. हा, तब्येत तरी लवकर चांगली होऊन जाईल तिची. हा बाई आणतो ना. आणि आई, आलता जवळचा फोन घेऊन आला होता काय म्हणे? येतो म्हणे का त्याची आई गी? नाही ना रे बाबू, काही गोष्टच तर नाही गेली त्यानं. काही येतो का काही काहीच नाही बोलले. आई पण त्या पहिले तर चांगल्या वागे. रुपाली त्याच्या सासू त्याच्यासोबत चांगल्या बोले. बरं रुपाली ताई त्याच्या घरी जाई ये सगळंच होतं. मग काऊन आता असं बिघडलं एकदमच? काय माहित बाई कोणता भूत धसला तिच्या अंगात. तर पहिले चांगली होती ना. माझी पोरगी म्हणे मोठी साजरी आहे म्हणे, माझी सासू आई म्हणे त्यापेक्षा चांगली आहे म्हणे, अशी म्हणे. मला नजर लागली बाई तिच्या संसाराला. काही नाही, संसाराला नजर गिजर काही नाही लागली. ते नखरे करून राहिली जास्तीची. तिला असं वाटून राहिलं आता लग्न झालं, आता काही मागितलं तर देते ते, म्हणून मी तशी करून राहिली. बंटीचे बाबा, मी काय म्हणतो, जराशी तुम्ही जाऊन पाहिजे ना त्याच्या घरी. काय होते, आपली पोरीची बाजू आहे. जरासं जाऊनच पाहिलं तर काय बिघडते. काय झालं म्हणा, काऊन आता आमचं नाही येणं झालं म्हणा. नाही तर मग आपण दोघं जण जाऊन ते व्यवस्थित करून येऊ ना जरासं. बरं नाही वाटत. लग्न झालं नवीन नवीन, लोक गोष्टी करत असन गावात. पोरगी घरीच आहे म्हणून इथंच ठेवली म्हणून येईन. गोपाल, तसं पाहिलं तर माधुरी बरोबरच बोलून राहिली रे. आई, इले काय समजते? अक्कल आहे का इले काही बोलायची? हा, तू सांग मला, आपण जाईन काय तिथं? पोरीची बाजू आहे म्हणून काय करून तिथं? का त्याची काही नाक रगडू काय मी? नाही हो, नाक नका रगडू असं नाही म्हणत मी. पण काय झालं बा, कुठं चुकलं आमचं असं विचारायला काही हरकत आहे काय आपली? एकाली ना कोणाला तर पुढाकार घ्या लागन ना. मी पुढाकार घेत नाही, माझ्याकडून नाही होते. मी घेतच नाही. ती जेव्हा येईन तेव्हाच मी माझ्या बहिणीला पाठवून तिथं. बाबू गोपाल, आता पाय गोष्ट कशी झाली तुला सांगतो मी. त्याच्यात ना आपलं नुकसान आहे ना त्याच्या मायबापाचं नुकसान आहे. त्याच्यात नुकसान आहे पोराचं आणि पोरीचं. ते पोरगं चाललं जाईल तिकडे दिल्लीले, आणि उचनीच काही झालं तिकडे म्हणजे मग राहिली आपली पोरगी तशीच पडली. त्याच्यापेक्षा मी तर म्हणतो ते पोरगं घ्यायला आलं कोणी तर पाठवून द्या त्याच्यासोबत. राहत बसा कुठे तुम्ही, त्याचं ते पाठ बसन. लग्न झाल्यावर जर काही झालं ना, राखे झाले काही झाले, मग बरोबर त्याला कदर येत असते एकामेकाची. दादा, आई बरोबर बोलते. खरंच मला जायचं आहे त्याच्यासोबत. मग मी ते विचार करून मी चालली नाही. मी हो नाही म्हटलं ना. मी त्याला हो म्हणू शकून राहिली ना, मी दादा तुला हो नाही म्हणू शकून राहिली. दादा, मी मनात कधी अशी लटकता तलवार सारखी झाली आहे. माझे म्हणणं तेच आहे दादा, का त्याच्यासोबत मी चाललीच जातो ना. आई, काय झालं बा? रुपये काय झालं इले? उलट सारखं काही खाऊन घेतलं असं, आणि आता वो करून राहिली. काही खात राहते उन्ही त्यांनीच. बंटीचे बाबा, मला नाही वाटत का तिनं ते काही खाल्ल्याचं होई म्हणून. त्याला तर असं कोरड्याच वगैरे येऊन राहिल्या. रुपाली ताईले काही ना काही मॅटर आहे असं वाटून राहिलं मला. म्हणजे काय म्हणायचं आहे तुझी माधुरी? जे मी सुचून आलो ते बरोबर आहे का? काय माहित गड्या, मला नक्की तर माहित नाही, पण वाटून तसंच राहिलं. होऊ शकते असं. आता ते एवढेच दिवस सोबत राहत होते, कुठं जात होते येत होते, आपण आपल्याला काय माहित आहे काय झालं काय नाही. तर होऊ शकते पण असं. थांब, मी डॉक्टरला बोलावतो पहिले. काय झालं काय नाही तिले पाहतो. कोणी काही बी म्हणू, पण मला तर असंच वाटून राहिलंय. खरंच असंच वाटून राहिलं का रुपाली ताई प्रेग्नेंटच आहे असंच वाटून राहिलं मला. असू शकते. मी तर म्हणतो यायला वटकन तिथं पाठवलं पाहिजे. नाही तर काय माहित काय होईन. अजून सगळ्या गावभर चर्चा जर झाली तर आत्याबाईची अजून बोंब होती सगळ्या इकडे. त्या दिवशीच पाठवून दिलं असं तर पुरलं असतं ना. पण ऐकत नाही हे बंटीचे बाबाही ऐकायला पाहत नाही. यायला म्हणावं आपण, किती समजवायचा प्रयत्न करावा बाई माणसाले. माणसंही ऐकत नाही, आपली साईड धरून बसते. रुपाली, काय झालं तुला? काऊन अशी उलट्या करून राहिली? काही खाल्लं होतं काय? आई, मग मगानी कधी तू गेली ना तर मॅगी खाल्ली होती, त्यानं झालं असं तर काय माहित असं. मला वाटलंच तरी उलट खाल्लं असं म्हटलं काही, आणि करून राहिली आता उलट्या. तुला पहिलेच सांगितलं ना काही खात नको जाऊ म्हणून. या उन्हाच्या दिवसाचं बाहेरचं चांगलं लागते, घरचं आवडत नाही. यायला समजूनच नाही राहिलं कोणाले काय आहे काय नाही, खरं खोटं. रुपये मी डॉक्टरला फोन लावलाय. डॉक्टर येतेच थोड्या वेळानं, तर पाहून घ्यायचं थोडंसं. हे आता हे उन्हीच्या उलट्या होणं बरोबर नाही आहे. नाही दादा, कायले डॉक्टर गिफ्ट नाही पाहिजे. नाही काही नाही, काहीच नाही झालं मला. ते मॅगीनं झालं असं. कधी खाली ना ना मॅगी, काहीच तर नाही खाल्लं. यात होतच नाही तिथं. खोट्या बोलून राहिल्या. तपासायला काय हरकत आहे? तेवढंच आपल्या मनातली शंका निघून जाते माणसाच्या. आई, पण काही गरजच नाही ना, काहीच गरज नाही आहे. आता बरं लागून राहिलं मला. ते काय थोडंसं मॅगी होऊन जाते मला कधी कधी. ऍसिडिटी आहे मला थोडीशी. असं ते ऍसिडिटी असो का फॅसिडिटी असो, पण तपासून की जरा औषध गोळ्या देऊन देते डॉक्टर. आजकालच्या पोट्ट्या काही सांगतही नाही काय आहे ना काय नाही. काय म्हणावं बाई यायला आता. काय आहे आता माहीतच पडते डॉक्टर आल्यावर.
ऍसिडिटी आहे का अजून काही आहे तर मॅगीनं झालं म्हणते बापा. आता माहीत पडते. पहा मग उद्याचा व्हिडिओ, काय खरं ना काय खोटं, नाही काय. भेटू मग उद्याच्या व्हिडिओत आपण. तोपर्यंत शांताबाईला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मातृदिनाच्या माझ्या सगळ्या महिला भगिनींना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी आपापल्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा द्या. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ.